सर्वांना नमस्कार. या व्हिडिओमध्ये आज आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स विषयी माहिती घेणार आहोत. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स कधी वापरला जातो? ज्या वेळेस एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली असते, काही कालावधीपूर्वीच ती पूर्ण झालेली असते, त्यावेळेस आपल्याला पूर्ण वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरावा लागतो. उदाहरणार्थ, मी आत्ताच अभ्यास पूर्ण केला. मी आत्ताच माझा अभ्यास पूर्ण केला. ही क्रिया झालेली आहे. आय हॅव डन माय स्टडी. आय हॅव कम्प्लिटेड माय स्टडी. हे जे वाक्य असेल ते प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये येईल. याचा आपण सविस्तरपणे अभ्यास करूया. आता आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सची रचना पाहूया. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं जे सेंटेन्स असतं त्यामध्ये सुरुवातीला सब्जेक्ट येतो. सब्जेक्टच्या नंतर हॅव किंवा हॅज येतं आणि या हॅव हॅजच्या नंतर वर्बचं थर्ड फॉर्म येतं. क्रियापदाचं तिसरं रूप होतं. क्रियापदाचं तिसरं रूप येतं. आता आपल्याला प्रश्न पडतो की हॅव कधी घ्यायचा आणि हॅज कधी घ्यायचा. आपल्या समोर दिसतंय पहा, ज्या वेळेस सब्जेक्ट आय असेल तर हॅव येईल, आय हॅव. दे असेल त्यावेळेस सुद्धा हॅव येईल, दे हॅव. यू असेल सब्जेक्ट त्यावेळेस आपण हॅव घेणार आहोत, यू हॅव. ज्यावेळेस सब्जेक्ट वी असेल त्यावेळेस आपण हॅव घेणार आहोत, वी हॅव. आणि ज्या वेळेस एखादं प्लुरल नेम दिलेला असेल, समजा चिल्ड्रन असेल, पब्लिक असेल, त्यावेळेस आपल्याला हॅव यूज करावं लागेल, चिल्ड्रन हॅव. पुढे पाहूया आपण हॅज कधी यूज करायचा आहे. ज्या वेळेस सब्जेक्ट हा ही असेल त्यावेळेस आपण हॅज घेणार आहोत, ही हॅज, शी हॅज, इट हॅज. आणि एखादं सिंग्युलर नेम असेल, म्हणजे समजा एखादं नाव असेल रमेश हॅज, रुपाली हॅज. आता आपण याचं सेंटेन्स पाहूया. आपल्या समोर जे वाक्य दिसत आहे ते वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. आय हॅव इटन अ मँगो, ज्याचा मराठीमध्ये अर्थ होतो मी आंबा खाल्ला आहे. म्हणजे आंबा खाण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे, नुकतीच ही क्रिया पूर्ण झालेली आहे. आय हॅव इटन अ मँगो. आता आपल्या रचनेप्रमाणे आहे का हे वाक्य ते आपण तपासूया. आपली रचना काय सांगते की प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये सुरुवातीला सब्जेक्ट येणार आहे. सब्जेक्टच्या नंतर हॅव किंवा हॅज असेल आणि त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. चला लेट्स चेक. आय हा सब्जेक्ट आहे, त्यानंतर हॅव आलेला आहे. बरोबर आहे. आपण सुरुवातीला अभ्यासलंय, जर कर्ता म्हणजे सब्जेक्ट हा आय, वी, दे किंवा एखादं प्लुरल नाव असेल किंवा यू असेल त्यावेळेस आपण हॅव घेतो. आणि हॅज कधी घेतो, तर ज्या वेळेस सब्जेक्ट हा ही असेल, शी, इट किंवा एखादं सिंग्युलर नेम असेल त्यावेळेस आपण हॅज घेतोय. आय हा सब्जेक्ट झाला, त्यानंतर हॅव घेतलेला आहे आणि हॅवच्या नंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजेच काय, क्रियापदाचं तिसरं रूप, पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. इटन, ईट, एट, इटन. इटन हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. आणि त्यानंतर रिमेनिंग सेंटेन्स आहे, हा ऑब्जेक्ट आहे अ मँगो. वाक्य आपलं तयार झालेलं आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं. आय हॅव इटन अ मँगो. आता हे जे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब आहे ते आपल्याला माहिती असले पाहिजे, तरच आपल्याला या प्रेझेंट परफेक्ट टेन्सची रचना करता येईल. त्यासाठी आपल्या YouTube चॅनलवरती या क्रियापदांच्या तिन्ही रूपांच्या संबंधित व्हिडिओ टाकण्यात आलेला आहे, तो कृपया अभ्यासायचा आहे. आता आपण आणखी काही सेंटेन्सेस पाहूया, म्हणजे आपलं प्रेझेंट परफेक्ट टेन्स क्लिअर होईल. आपल्या समोर काही सेंटेन्सेस दिसत आहेत, ती प्रेझेंट परफेक्ट टेन्सची वाक्य आहेत. आपण सुरुवातीला अभ्यासलेलं आहे की ज्या वेळेस एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली असते त्यावेळेस आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करत असतो. आपण रचना देखील अभ्यासली. सब्जेक्ट, सब्जेक्टच्या नंतर हॅव किंवा हॅज आणि त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. त्याप्रमाणे ही सगळी वाक्य आहेत. आपण पाहूया बारकाईने. आय हॅव रेड 5 इंग्लिश बुक्स सो फार दिस मंथ. याचा मराठीमध्ये अर्थ काय होईल की या महिन्यामध्ये मी जवळपास
5 पुस्तकं वाचलेली, 5 इंग्रजीची पुस्तकं वाचलेली आहेत. I have read 5 English books so far this month. आपण आपल्या रचनेप्रमाणे जाऊया. I हे सब्जेक्ट आहे, त्यानंतर have किंवा has आलेला आहे. पुढे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब आलेला आहे, read आलेला आहे, read, read, read. पुढे रिमेनिंग सेंटेन्स आहे 5 इंग्लिश बुक्स सो फार दिस मंथ. कितीही वाक्य असू द्या पुढे मोठं, घाबरायचं नाही. आपल्याला फक्त विचार करायचा आहे या सब्जेक्टचा, हॅव किंवा हॅजचा आणि थर्ड फॉर्म ऑफ द वर्बचा. सेकंड सेंटेन्स आहे आपलं दिस वीक दे हॅवंट डन एनिथिंग. या आठवड्यामध्ये त्यांनी काहीच केलेलं नाही. आता हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. दिस वीक दे हे सब्जेक्ट आहे, हॅवंट, हॅव नॉट. ज्याच्या पुढे हॅव आलेला आहे, निगेटिव्ह त्यांना सेंटेन्स सांगायचं होतं, त्यामुळे पुढे त्यांनी नॉट घेतलेला आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला पॉझिटिव्ह सेंटेन्सेस येईल असे नाही. दे हॅव नॉट, दे हॅवंट, हॅव नॉटचं शॉर्ट फॉर्म आहे हॅवंट. दे हॅवंट डन, डन हे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब आहे, डू, डीड, डन. दे हॅवंट डन एनिथिंग. नेक्स्ट सेंटेन्स आहे रमेश हॅज नॉट फिनिश्ड हिज वर्क. रमेशने त्याचं काम पूर्ण केलेलं नाही. रमेश हॅज नॉट, रमेश हे सब्जेक्ट आहे, पुढे हॅज आलेला आहे, त्यांनी नेगेटिव्ह सेंटेन्स घेतले, नॉट दिलेला आहे. पुढे फिनिश हे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब आहे, फिनिश, फिनिश्ड, फिनिश्ड हिज वर्क. नेक्स्ट सेंटेन्स पाहूया. दे हॅव जस्ट रिच्ड द स्टेशन. ते आताच स्टेशनला पोहोचलेले आहेत. दे हे सब्जेक्ट झालं, देच्या नंतर हॅव घेण्यात आलेला आहे, त्यानंतर जस्ट हे ऍडवर्ब आलेलं आहे. दे हॅव जस्ट रिच, रिच हे आपलं वर्ब आहे आणि ते थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब आहे. रिच तर रिचड बोलायचं नाहीये, रिच्ड. दे हॅव जस्ट रिच्ड द स्टेशन. लास्ट सेंटेन्स पाहूया आपण. शी हॅज गॉन टू मुंबई. शी हे सब्जेक्ट आहे, त्यानंतर हॅज घेण्यात आलेला आहे आपल्या नियमाप्रमाणे. पुढे गो, वेंट, गॉन, थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब आहे गॉन. शी हॅज गॉन टू मुंबई. आता आपण परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न पाहूया. आपल्या समोर जो क्वेश्चन दिसत आहे तो क्वेश्चन डिपार्टमेंटल PSI एक्झाम जी 2011 रोजी घेण्यात आली होती, त्यावेळेस हा क्वेश्चन विचारला होता. अशा प्रकारचे क्वेश्चन विविध स्पर्धा परीक्षांमध्ये, त्याचप्रमाणे 10वी आणि 12वीच्या बोर्ड एक्झाम मध्ये देखील विचारले जातात. क्वेश्चन आपण पाहूया आणि त्याचा आन्सर शोधूया. आय रोड टू ओटो फ्रँक. हे सेंटेन्स दिले त्यांनी, हे सिंपल पास्ट टेन्स मधील सेंटेन्स आहे आणि पुढे आपल्याला सूचना दिलेली आहे, रीराईट युजिंग प्रेझेंट परफेक्ट टेन्स. वरती दिलेलं जे काही वाक्य आहे हे सेंटेन्स आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये करायचं आहे. त्यासाठी आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्सची रचना पाठ असली पाहिजे. ती रचना आहे सब्जेक्ट, त्यानंतर हॅव किंवा हॅज आणि पुढे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. चला त्याप्रमाणे आपण हे वाक्य तयार करूया. आय हा सब्जेक्ट आहे, सब्जेक्टच्या नंतर आपल्याला काय घ्यावं लागेल, हॅव किंवा हॅज. आयच्या पुढे काय येणार आहे, हॅव. या पहिल्या वाक्यामध्ये आयच्या पुढे एम आलेला आहे, म्हणजे हे उत्तर नसणार. दुसरं पाहूया, आयच्या नंतर हॅव आलंय इथे. तिसऱ्या वाक्यात पण आयच्या नंतर हॅव आलंय. चौथ्या वाक्यामध्ये आयच्या नंतर हॅड आलंय, म्हणजे चौथं तर नसणारच, पहिलंही नाही. आता दुसरं आणि तिसरं या दोघांमध्ये आपण पाहूया काय आन्सर येत आहे. सब्जेक्ट, त्यानंतर हॅव किंवा हॅज. आय हा सब्जेक्ट आहे, त्यानंतर आपण हॅव घेतलेला आहे, त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. मग बघा या ठिकाणी राईट, रोट या वाक्यामध्ये रोट हे वर्ब दिलेलं होतं, सेकंड फॉर्म आहे ते राईट, रोट. आणि आपल्याला थर्ड फॉर्म घ्यावा लागेल रिटन, म्हणजे आय हॅव रिटन. अशा प्रकारे वाक्य पहा कुठे आहे, आय हॅव रिटन. 3 नंबरचं जे काही ऑप्शन आहे, जे सेंटेन्स आहे ते आपलं आन्सर आहे, आय हॅव रिटन. आणि पुढे रिमेनिंग सेंटेन्स लिहा, टू ओटो फ्रँक. मग आपलं उत्तर आलेलं आहे थर्ड नंबरचं ऑप्शन आहे, आय हॅव रिटन टू ओटो फ्रँक. आणखी काही प्रश्न पाहूया आपण.
आपल्या समोर हा क्वेश्चन दिसत आहे. आयडेंटिफाय द करेक्ट वर्ब फॉर्म. पुढे सेंटेन्स दिले त्यांनी. हॅज द बेल, पुढे ब्लँक स्पेस आहे आणि क्वेश्चन मार्क आहे. हॅजने सुरुवात झाली म्हणजे हा वर्बल क्वेश्चन आहे आणि हॅज असल्यामुळे आपली एक रचना पाठ आहे बघा. सब्जेक्ट प्लस हॅव ॲज प्लस थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब, जी कशाची आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्सची. म्हणजे हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला सरळच वाक्य विचारलं जाईल असं नाही. जरी वर्बल क्वेश्चन आलं, कोणत्याही प्रकारचं आलं, या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रकारचे प्रश्न घेतलेले आहेत. हॅजने सुरुवात झालेली आहे. हॅज द बेल आणि पुढे येणार आहे वर्ब येणार आहे. हॅज आल्यामुळे आपल्याला कळलंय की हे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं सेंटेन्स आहे. त्यामुळे इथे वर्बचं थर्ड फॉर्म आहे. रिंग हे फर्स्ट फॉर्म आहे. रिंग हे चुकीचं आहे. रंग बघा हे थर्ड फॉर्म आहे. रिंग, रँग, रंग. मग आपलं आन्सर येणार आहे हॅज द बेल रंग. हे आपलं आन्सर आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स विषयी सविस्तरपणे माहिती घेतलेली आहे. त्याचप्रमाणे विविध परीक्षांमध्ये याविषयी जे काही प्रश्न आलेले होते ते सुद्धा आपण सोडवून घेतलेले आहेत. अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी या YouTube चॅनेलला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं ही विनंती. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.